नमस्कार. आपले रायगड खबर सर्वांची नजर या न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा. पाली आनंद मनवर. दिनांक 8 मार्च रोजी माध्यमिक विद्यालय खवली तालुका सुधागड जिल्हा रायगड या विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोरे एम.व्ही. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरूप प्रतीक्षा पवार मॅडम यांनी केले. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक दुबे सर तसेच इतर शिक्षक शिक्षिका यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील शिक्षिका सौ मोहिते मॅडम यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले. सर्व कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग व छायाचित्रीकरण श्री फसाळे सर यांनी केले. विद्यालयातील चव्हाण सर, डोके सर, देवरे सर, दिघे सर, समीर पाटील सर हे महिला दिनानिमित्त आवर्जून उपस्थित होते. तसेच शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी शरद गडगे व शेखर जोशी यांनी सुद्धा कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. जागतिक महिला दिनानिमित्त सौ अनिता अजय घाटवळ, सौ मोनिका जितेश घाटवळ, सौ समीक्षा नितेश घाटवळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पॅड व अल्पोहार दिला व सर्व उपस्थितांना या प्रसंगी शुभेच्छा दिल्या. सदर या कार्यक्रमानिमित्त निपुण माता गट महिला सदस्य यांनी आपले महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. माता पालक समितीच्या खवली येथील सर्व महिला सदस्य या कार्यक्रमासाठी आवर्जून उत्साहाने उपस्थित होत्या. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरे सर, सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती यांनी उपस्थिती दाखवली व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला. नमस्कार. आणि संघर्षांना सन्मान देण्यात आला. आपल्याला माहित आहे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मेरी झाशी कभी नहीं दूंगी असा इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, मुलींना स्त्रियांच्या शिक्षणावर दारे खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले, भीमरावांना साथ देणाऱ्या माता रमाई असे अनेक सन्माननीय स्त्रियांच्या कार्याचा वंदन आज आपण करत आहोत. आज जागतिक महिला दिनानिमित्त भारतातील शेतमजूर ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत, तसेच शिक्षिका, डॉक्टर, इंजिनियर, पोलीस, ग्रामसेवक, पायलट, खेळाडू, वैज्ञानिक सर्व क्षेत्रात मोलाची कामगिरी आज स्त्रियांनी केलेली आहे. स्त्रिया आघात शक्तीचं रूप आहे. ती कोणाची बहीण आहे, कोणाची आई आहे, कोणाची मुलगी आहे, कोणाची पत्नी आहे. आज आपण तिचा आदर करूया. आज आपण स्त्रीचं प्रोत्साहन तिला देऊया. स्त्री सन्मानाची खरी सुरुवात आपल्या घरापासून करूया. प्रत्येकाने आपल्या स्त्रीचा सन्मान आपल्या घरापासून करायला हवा आणि आजपासून आपण करूया. आई, बहीण, मैत्रीण, बायको, मुलगी म्हणून ती आपल्या कर्तव्यात कधी कमी पडत नाही. आई म्हणून कमी पडत नाही, बहीण म्हणून कमी पडत नाही, बायको म्हणून कमी पडत नाही, मुलगी म्हणून कमी पडत नाही. आणि म्हणून ती आपल्या कर्तव्यात कधी कमी न पडणारी, कोणत्याही कामात मागे नसणारी, प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीला साथ देणारी, ती साथ मोलाची असते. अशा सर्व नारी शक्तींना मी सलाम करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.